नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता पुन्हा एकदा नोकरीची संधी उपलब्ध झाली असून नर्सिंग अधिकारी पदाच्या भरतीबाबतची जाहिरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे। तर एक सरळ सेवा भरती व कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी पात्र उमेदवारास उपलब्ध झाली आहे। तर या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या पदासाठी अर्ज सादर करू शकता। तर याच भरतीबाबतची थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या एनएक्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एनएक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन व्हिडिओ रोज बघण्यासाठी। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, नर्सिंग ऑफिसर या पदाची रिक्रुटमेंट ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात आहे। 26 फेब्रुवारी 2024 ला या पदाच्या भरतीबाबतची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली आहे, त्याची तारीख सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। तर या पदासाठी मित्रांनो अर्ज करण्याकरता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी मागवला जात आहे। तर या पदासाठी एलिजिबल होण्यासाठी सुरुवातीला कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट या ठिकाणी द्यावी लागणार आहे। तर त्या संदर्भातील माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघणार आहोत, तेव्हा मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती घेण्यासाठी तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, सुरुवातीला या पदासाठी वेतनबाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर या पदासाठी वेतन किती असणार आहे त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता लेवल 7 या पे स्केलनुसार मित्रांनो 9,300 ते 34,800 रुपये, त्यासोबत 4,600 ग्रेड पे एवढा ग्रुप बी च्या पदानुसार तुम्हाला वेतन इथे दिला जाणार आहे। तर एक उत्कृष्ट वेतन व कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी या ठिकाणी असून तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी ट्राय करू शकता। तर या पदासाठी मित्रांनो अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता इथे काय लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता शिक्षण पात्रतेबाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर या उमेदवाराचे बीएससी हॉनर्स नर्सिंग, बीएससी नर्सिंग, त्याचप्रमाणे बीएससी पोस्ट सर्टिफिकेट किंवा पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग हे इंडियन काउन्सिल नर्सिंग अंतर्गत किंवा स्टेट नर्सिंग काउन्सिल अंतर्गत झालेले आहे। त्याचप्रमाणे नर्सेस अँड मिडवाईफ याचे रजिस्ट्रेशन हे स्टेट किंवा इंडियन नर्सिंग काउन्सिल अंतर्गत झालेले आहे, ते उमेदवार या पदासाठी एलिजिबल असणार आहे अर्ज करण्यासाठी। तेव्हा मित्रांनो जे उमेदवार या ठिकाणी या पदासाठी या शिक्षण पात्रतेनुसार एलिजिबल असतील त्यांनी नक्की या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे। तर पहिल्या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर या ठिकाणी क्वालिफाय नसाल तर दुसऱ्या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता, ज्यामध्ये तुमचे जीएनएमचा डिप्लोमा या ठिकाणी झाला असेल किंवा नर्सेस अँड मिडवाईफचे रजिस्ट्रेशन तुम्ही स्टेट किंवा इंडियन नर्सिंग काउन्सिल अंतर्गत केलेले असेल किंवा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मिनिमम 50 बेडच्या हॉस्पिटलचा या ठिकाणी असेल तर तुम्ही या पदासाठी एलिजिबल होता अर्ज करण्याकरता। अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली आहे। तर या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा। त्यानंतर मित्रांनो शिक्षण पात्रतेसोबतच वयाची अट सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे। तर या ठिकाणी बघू शकता एज लिमिट क्रायटेरिया या पदासाठी इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो या पदासाठी वयाची अट 18 ते 30 वर्षापर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर या पदासाठी एज रिलॅक्सेशन सुद्धा या ठिकाणी लागू असणार आहे, त्याबाबतची माहिती आपण पुढे या ठिकाणी बघणार आहोत। त्यानंतर मित्रांनो या पदासाठी अर्ज करण्यासाठी अप्लिकेशन फी लागणार आहे, त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर एक मित्रांनो हाय एज्युकेशन या ठिकाणी असल्यामुळे या पदासाठी अर्ज करण्यासाठी अप्लिकेशन फी सुद्धा या ठिकाणी हाय असणार आहे। तर हा या ठिकाणी मित्रांनो एक निगेटिव्ह पॉईंट या ठिकाणी असणार आहे, कारण या ठिकाणी बघू शकता अप्लिकेशन फी या विभागाकडून या ठिकाणी जास्तीत जास्त इथे घेतल्या जात आहे। तर या ठिकाणी बघू शकता जनरल ओबीसी कॅन्डिडेटसाठी मित्रांनो 3,000 रुपये या ठिकाणी फी असणार आहे। तर एससी एसटी तसेच ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट करता 2,400 रुपये फी या ठिकाणी असणार आहे। तर जे या ठिकाणी अपंग व्यक्ती आहेत त्यांच्याकरता ही फी एक्झॅम्प्टेड केलेली आहे। फक्त मित्रांनो जनरल ओबीसी कॅन्डिडेट करता 3,000 रुपये फी, तर एससी एसटी कॅन्डिडेट ईडब्ल्यूएस करता 2,400 रुपये फी या ठिकाणी असणार आहे। ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ही फी या ठिकाणी भरावी लागणार आहे, त्यासाठी तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन माध्यमांचा वापर करून ती ऑनलाईन फी या ठिकाणी भरू शकता। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ऑनलाईन या ठिकाणी टेस्ट बाबत माहिती इथे देण्यात आलेल्या तारखा या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेल्या। या ठिकाणी स्टेज 1 मध्ये तुमची प्रिलिमिनरी एक्झाम या ठिकाणी होणार आहे, 14 एप्रिल 2024 ला या ठिकाणी घेतला जाणार आहे। त्यानंतर स्टेज 2 मध्ये मित्रांनो या ठिकाणी मेन एक्झाम या ठिकाणी होणार आहे, जी 5 मे 2024 ला या ठिकाणी असणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी ऑनलाईन एक्झामच्या तारखा सुद्धा या जाहिरातीमध्ये या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी काही भरतीबाबत अटी व शर्ती उमेदवारांकरता या ठिकाणी असणार आहे। तर या जाहिरातीमध्ये बघू शकता मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अर्ज या पदासाठी सादर करू शकता। 26 फेब्रुवारी 2024 पासून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे। तर 17/3/2024 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी
ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर 26 फेब्रुवारी 2024 ते 17 मार्च 2024 या तारखेपर्यंत तुम्ही या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। फक्त ऑनलाईन पद्धतीनेच या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। 18/3/2024 व 20/3/2024 या तारखेपर्यंत तुम्ही तो जो भरलेला फॉर्म आहे तो एडिट किंवा या ठिकाणी करेक्शन करू शकता। त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे। 17/3/2024 ला ऑनलाईन पोर्टल या ठिकाणी अप्लिकेशन करण्याकरिता बंद होणार आहे। म्हणजेच 17 मार्च 2024 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। अशा काही कंडिशन मित्रांनो या जाहिरातीमध्ये या विभागाकडून इथे ठेवण्यात आलेलं असून या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता एज रिलॅक्शन बाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता कॅटेगरीमध्ये या ठिकाणी एज रिलॅक्शन इथे देण्यात आलेले आहे, ज्यामध्ये SC ST करता 5 वर्ष एज रिलॅक्शन असणार आहे, ओबीसी साठी 3 वर्ष, PWBD करता 10 वर्ष, त्यानंतर PWBD प्लस SC ST कॅन्डिडेट करता 15 वर्ष, तर PWBD ओबीसी कॅन्डिडेट करता 13 वर्ष, अशा प्रकारे कॅटेगरी वाईज एज रिलॅक्शन या ठिकाणी देण्यात आलेले असून या एज रिलॅक्शन नुसार तुम्ही या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकता। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता एक्झामिनेशनचे स्वरूप म्हणजेच परीक्षेचे स्वरूप या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे। तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे स्टेज 1 आणि स्टेज 2 पद्धतीने या ठिकाणी एक्झाम होणार आहे, ज्यामध्ये स्टेज 1 मध्ये प्रिलिमिनरी एक्झाम या ठिकाणी तुमची घेतल्या जाणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो एक्झामचे स्वरूप कशा प्रकारे असणार आहे। तर 100 MCQ या ठिकाणी टाईप प्रश्न या ठिकाणी असणार आहे, ज्यामध्ये 100 गुण तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे। तर 1/3 या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। 18 मिनिटे 5 सेक्शन या ठिकाणी डिवायडेड मध्ये या ठिकाणी केल्या जात आहे, ज्यामध्ये या ठिकाणी बघू शकता प्रत्येक सेक्शन मध्ये 20 प्रश्न या ठिकाणी दिल्या जात आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप या ठिकाणी प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये इथे देण्यात आलेले आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी स्टेज 2 चे या ठिकाणी स्वरूप परीक्षेबाबत इथे देण्यात आलेले आहे, ज्यामध्ये ही मेन एक्झाम स्टेज 2 मध्ये या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। 100 MCQ टाईप प्रश्न या ठिकाणी असणार आहे, ज्याला 100 गुण या ठिकाणी दिल्या जात आहे। 1/3 निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता 5 सेक्शन या ठिकाणी असणार आहे, त्यामध्ये 5 सेक्शन मध्ये 20 प्रश्न या ठिकाणी विचारला जाणार आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो स्टेज 1 आणि स्टेज 2 प्रमाणे तुमची एक्झाम या ठिकाणी जे घेतल्या जाणार आहे। तर ऑल कॅन्डिडेट तुम्ही या ठिकाणी अप्लाय इथे करू शकता। या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन अप्लिकेशन करण्याकरता या विभागाची ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन या पदभरतीबाबतची तुम्ही सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता किंवा या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा या ठिकाणी सादर करू शकता। तर या ठिकाणी बघू शकता ज्या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे त्या पदाच्या पोस्ट करता या ठिकाणी बघू शकता ठिकाण सुद्धा इथे देण्यात आलेले आहे। तर मिनिमम मित्रांनो महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बघू शकता नागपूर हे ठिकाण या ठिकाणी असणार आहे। तेव्हा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक नोकरीची सुवर्ण संधी या ठिकाणी असून तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अर्ज सादर करताना काही समस्या या ठिकाणी उद्भवल्यास तुम्ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट इथे करू शकता। तर या ठिकाणी बघू शकता टोल फ्री नंबर या विभागाचा इथे देण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी अर्ज सादर करण्याबाबत काही समस्या आल्यास तर तुम्ही या टोल फ्री नंबरवर कॉन्टॅक्ट करून समस्या इथे सोडवू शकता। तर अशा प्रकारे टोल फ्री नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो नर्सिंग अधिकारी या पदाची एक कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी या ठिकाणी पात्र उमेदवारास उपलब्ध झालेली असून त्या संदर्भातील जाहिरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली आहे। तर त्याच भरतीबाबतची माहिती मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी बघितल्याचा प्रयत्न केलेला आहे। तर या संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर जाहिरात बघू शकता। जाहिरातीची PDF मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे। त्याचप्रमाणे या भरतीबाबत जी काही पदसंख्या त्याबाबतची माहिती सुद्धा मी टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे। तेव्हा टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा मित्रांनो आणि या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा। आपल्या NX मराठी या YouTube चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर NX मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करून घ्या। ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।